भारतीय मजदूर संघ का ठेका पद्धति के जो कर्मचारी है उसमें से 107 कर्मचारियों को मेडिकल कॉलेज ने एक में कामगार दिन के दिन कम किया, निकाल दिया। इस बात का जब उन लोगों को पता चला कि हमको आज काम से निकाल दिया, तो उन लोगों ने भारतीय मजदूर संघ के पास आके इसकी कंप्लेंट किया। हमारे लोगों के पास हम लोगों ने उनकी यूनियन स्थापित किया। यूनियन स्थापित करके उनको न्याय मिलना चाहिए करके हमने लेबर कमिश्नर में केस डाली, जिला अधिकारी को इसकी कंप्लेंट दी, डीन से संपर्क किया, तो सबका उत्तर एक ही था कि हाईकोर्ट के आदेश के अनुसार एमएसएफ के जवानों की भर्ती यहाँ हुई है, इसीलिए ये जो लोग हैं ये कैपेबल नहीं है, इसलिए इन लोगों को काम से निकाल दिया। मेरा ये मानना है कि 12 वर्षों से ये कर्मचारी सुरक्षा रक्षक मेडिकल कॉलेज में काम करते हैं। 12 साल ये कैपेबल थे और आज ये कैपेबल नहीं है, ये कहाँ का न्याय है? तो इन लोगों को फिर से काम पे लेना चाहिए। और सबसे बड़ा घोर अन्याय तो इनके साथ ये हुआ है कि इन लोगों के एटीएम यूनिटी सिक्योरिटी सर्विस के संचालक शेखर आदमने ने अपने पास रखे और इनके एटीएम से पैसे निकालता था और इनके अकाउंट में 6,000 रुपये महीना डाल देता था, 15,000 रुपये इनके अकाउंट से निकालता था। तो इनका जो डिफरेंट पैसा है इतने साल का, वो भी हमको कलेक्टर, कामगार आयुक्त, डीन साहब इन्होंने निकाल के देना चाहिए और ये 108 लोगों को फिर से काम पे लेना चाहिए। दूसरा विषय, अभिजीत और क्रिस्टल नाम की 2 कंपनी यहाँ पे कार्यरत है लेबर सप्लाई के काम में, उन लोगों को भी मिनिमम वेजेस नहीं दिया जाता। जो सरकार से एग्रीमेंट हुआ है वो पैसा इनको नहीं दिया जाता और यूनियन स्थापित किया करके उन लोगों ने 4 वर्करों को कम कर दिया है। उन 4 वर्करों को तुरंत काम पे लेना चाहिए, इनको मिनिमम वेजेस देना चाहिए और 680 जो भर्ती होने वाली है मेडिकल कॉलेज में, जो पद खाली हुए हैं 680, वो 680 पदों पर पहले इनका विचार करना चाहिए, उसकी अटें शिथिल करनी चाहिए, पहले इनका विचार करना चाहिए, इनको काम पे रखना चाहिए। इन मांगों को लेके ये आंदोलन है, ये आंदोलन जब तक चलने वाला है, जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती तब तक इस आंदोलन को हम चलाने वाले हैं। माझे शोभा प्रमोद मत्रा। काय सांगाल तुम्ही आंदोलन संपर्कामध्ये हे सांगणार आहे मी की आम्हाला ज्यांनी आम्हाला 108 लोकांना काढण्यात आलेलं आहे त्यांना परत कामावर घ्या आणि आम्हाला डेली वेजेस मध्ये जे आमचे डेली वेजेसच्या नुसार आहे ते आम्हाला पैसे परत मिळावे। आम्ही कोरोना काळामध्ये पेशंटचे आम्ही मदत केलेली आहे, त्यांचे आम्हाला जे काही कोरोना काळामध्ये पैसे पण आम्हाला आलेले आहे, शासनाने दिलेले आहे, ते शासनाने आम्हाला कोरोना काळातले पण आम्हाला पैसे मिळावे आणि आम्ही जे प्रमाणे पेशंटचे काही मदत केलेली आहे। पेशंटला आम्ही ज्या वेळेस त्यांचे सीझर होत होते, त्यांना एकट्यांना ठेवत होते, त्यावेळेस आम्ही त्यांना हात टाकून उठवायचे कोरोना काळामध्ये, तर ते पण आम्ही त्या पिरियड मध्ये काम केले। जेव्हा आम्ही 108 गार्ड तिथे होतो तेव्हा आमच्याकडून सर्व कामं करून घेत होते आणि त्या आमच्या 108च्या गार्डच्या वरती त्यांनी 300 गार्ड बोलवलेले आहेत। तेच काम आम्ही 108 करत होतो आणि तेच काम 300 लोक तिथे कार्यरत आता बोलवले आहे। तर ज्याप्रमाणे आम्ही पहिले काम करून घेतलं आमचे 6,000 यांनी, त्याप्रमाणे त्यांना आता 30,000 भेटत आहे। तर आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला पहिल्या याच्यावरती कार्यरत घ्यावे आणि परत आम्हाला डेली वेजेसचे आणि परत 4 सुट्ट्या आम्हाला लागू आहेत, त्या 4 सुट्ट्या सुद्धा आम्हाला मिळालेल्या नाही आहे आतापर्यंत, तर त्या 4 सुट्ट्या पण आम्हाला लागू करून देण्यात याव्या। आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आम्ही काम केलेले आहे। परत आम्हाला असं डीननी सांगितलेलं आहे की तुम्हाला शिक्षणामध्ये तुमच्या मुलांना पुस्तकाचे आणि युनिफॉर्मचे पैसे तुमच्या ठेकेदार शेखर आदमानेकडे पाठवलेले आहेत, ते पण आम्हाला परत मिळालेले नाही आहे आणि याच्या पहिले पण मिळालेले नाही आहे। तर ते पण आमचे सगळे घेतलेले आहे किंवा दिलेले आहे, शासनाकडून दिलेले आहे, ते पण आम्हाला परत मिळावे। तोपर्यंत आमचं जे काही याच्यामध्ये घेणार नाही कामावर, तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार आहे। मांग जोपर्यंत आमची पुरी होणार नाही तोपर्यंत आम्हाला कामावरून काढण्यात आलेलं आहे। 1 मे पासून आम्हाला कामावरून 108 कर्मचाऱ्यांना सुरक्षकांना काढण्यात आलं आहे। तर आम्हाला काम पाहिजे आहे, आम्हाला परत आमच्या जागेवर घेण्यात यावं यासाठी आमची मांग आहे। कारण आम्ही पूर्ण घरी बसलेलो आहोत, आम्हाला काही काम नाही।
10 ते 12 वर्षापासून आम्ही इथे काम करत आहोत. 12 वर्षापासून आम्ही इथे काम केल्यानंतर 12 वर्ष आमचे इथे दिले, 6,000 आम्ही काम केलं. आता आम्हाला काम कुठे मिळणार? या मॅक्झिमम आम्ही 40 इयर्सचे आहोत, काही आमचे वरचे आहेत. तर आता या वयात आम्हाला कोण ठेवणार? आता आम्ही इंटरव्ह्यू द्यायला जायचं, हे करायचं की मुलांना पाळायचं, काय करायचं? किती वेतन भेटत होतं तुम्हाला? आम्हाला 6,000 मिळत होतं, पण मॅक्झिमम आमचं दुसरे खाते काढण्यात आले होते कोटक महिंद्रा बँकेचे. त्यांचे अकाउंट त्यांनी आपल्यापाशी ठेवले होते आदमाने सरांनी. त्याच्यामध्ये आमचं 14,000 पेमेंट व्हायचं आणि आम्हाला 6,000 दिले जायचे. 2013 पासून आम्ही कार्यरत आहोत. काय मागणी आहे आता तुमची? आम्हाला जे सुरक्षा रक्षक गार्ड भरले आहेत, शासनाने म्हटलं होतं, शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही शासनाच्या वतीने भरलेलं आहे. तर या आधी जेव्हा आम्ही 12 वर्ष कार्य केलं, तर तेव्हा शासन कुठे गेलं होतं? करोना काळामध्ये शासन नव्हतं का? मग शासनाने करोना काळामध्ये शासनाचे लोक का नाही भरले? तेव्हा आम्हीच होतो का? म्हणजे आम्ही मजदूर म्हणून काम करून घेतलं, तुम्ही आमचा फायदा घेतला. आणि ज्यावेळेस आता आम्हाला गरज आहे तुमची, तर तुम्ही आम्हाला काढून दिलं. तुम्हाला 28,000च्या पगाराचे लोक पचवू शकतात, पण आम्ही 6,000ची तुमच्या पोटावर लाथ मारून आलो का? काम तर आम्ही तेवढंच करून आलो, आमच्या एवढे तर ते कामही करत नाहीये.